आजचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता वातावरण खूप छान आहे आणि माझा आवाज आय थिंक थोडा कमी पडत असेल तुमच्यापर्यंत पोहोचायला. सो आज आपण थोडासा बेसिक मेकअपचा व्हिडिओ करूया. कारण हा मेकअप तुम्ही कुठे जास्त हेवी पण नाही आणि लग्नाला जाताना पण तुम्ही करू शकता किंवा नॉर्मल कोणताही फंक्शन अटेंड करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही तो करू शकता. सो लेट्स स्टार्ट. So we start for the makeup. First, always remember use moisturizer or जे तुमची नाईट क्रीम आहे किंवा जे तुम्हाला मॉइश्चरायझर सूट होतं ते तुम्ही लावून घ्यायचं आहे. फर्स्ट फेस वॉश करायचं, छान असं वॉश करून घ्या. त्यानंतरच मॉइश्चरायझर अप्लाय करा. हे होममेड आहे, माझी फ्रेंड आहे तिने रिकमेंड केलेलं. त्याने स्किन खूप स्मूथ होते, सॉफ्ट होते. डार्क सर्कल थोडे जास्त आहेत म्हणून तुम्हाला स्किन माझी खरंच खूप छान आहे. त्या क्रीम खूप मस्त होते. सो आपण हे थोडं अप्लाय करून घेऊया आपल्या फेसवर. ॲज युजल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितल्याप्रमाणे ऑलवेज रिमेंबर की मॉइश्चरायझर आपलं करणं खूप गरजेचं आहे. कारण मॉइश्चरायझर हे मॉइश्चराईज करतं, थोडंसं फेस असा छान होतो, गरम पडतो थोडा फेस. सो त्यामुळे तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर माझ्याकडे आहे सनस्क्रीन, लॅक्मेची आहे. अगर तुम्हाला जर सनस्क्रीन नाही लावायची असेल मॉइश्चरायझर नंतर तरी तुम्ही नाही लावली तरी चालेल, पण मी ते लावणार आहे कारण सनस्क्रीन लावण्याने पण इफेक्ट छान होतो. थोडीशी हातवरती घेतली आहे. मिरर घेतला नाही बट माझ्याकडे आहे इथे. सो मी घेतलेला आहे, जेव्हा लागेल तो घेईन. व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं आहे. कॅमेऱ्यात मला दिसतंय म्हणून मी करत नाही. छान सेट होऊन द्यायचं थोडा वेळसाठी. हे झाल्याच्या नंतर आपण थोडा बेस करून घेऊया मेकअपचा. हा हे फेस बेस आहे, रेनीचंच आहे, जे मी युजली यूज करते. कधी कधी करते किंवा कधी कधी नाही करत, पण आता थोडंसं आपल्याला आहे गरज. सो जास्त करून अंडर आय मेकअपसाठी मी हे यूज करते. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तसं माझ्याकडे 3-in-1 फाउंडेशन, कन्सिलर आणि कॉम्पॅक्ट असं रेनीचं 3-in-1 3D आहे. ते सुद्धा मी वापरते. ॲक्च्युली युजली मी रेनीचे खूप प्रोडक्ट वापरते. सध्या माझ्याकडे हेच आहे, खूप दिवस झाले गेली नाही. सो नवीन प्रोडक्ट आणण्यासाठी त्याच्यानंतर आपण थोडं हे मर्ज करून घेऊया. बघू शकता तुम्ही. ज्यांचे डार्क सर्कल खूपच जास्त प्रमाणात असतील त्यांनी थोडंसं जास्त बेस लावणं गरजेचं आहे. किंवा करेक्टर तुम्ही यूज करू शकता. कन्सिलर असतं, ऑरेंज कलरचं मिळतं शक्यतो, सो ते तुम्ही लावू शकता. तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्याच्या खाली बऱ्याच प्रमाणात हे कमी झालेलं आहे, दिसते तुम्हाला. मेकअप करणं इट्स नॉट दॅट मच व्हेरी बिग डील. ॲक्च्युली मेकअप हा बेसिक तरी सगळ्यांना हा आलाच पाहिजे आणि येतोच. युजली मुलींना आवडतं ते. आपण नॉर्मली
करतात मुली मेकअप. फक्त काय आहे, तुम्हाला स्टेप्स लक्षात असल्या पाहिजेत किंवा तुम्ही काय मेकअप करताय किंवा तो किती वेळ टिकणार, कसा टिकणार किंवा कसा तुम्ही त्याला अप्लाय करता हे जास्त गरजेचं असतं. माझ्याकडे हे करेक्टर पण आहे, कन्सिलर आहे ते वेगवेगळ्या शेडमध्ये. सो मी हे कधी कधी वापरते किंवा कधी कधी नाही वापरत. सो आता मला त्याची अशी फारशी गरज वाटत नाही, कारण आपल्याला नॉर्मल मेकअप करायचं आहे, एकदम हेवी मेकअप नाही करायचं आहे. सो मी ते अवॉइड करते. हे माझ्याकडे आयशॅडो पॅलेट आहे, जे थोडेसे शायनी पण आहेत, छान आहेत दिसायला. सो मी आता हेच वापरणार आहे, कारण आपल्याला ॲज युजली सांगितल्याप्रमाणे की जास्त हेवी मेकअप नाही करायचं. सो हे ॲक्च्युली याचा इफेक्ट पण छान एकदम दिसतात पण छान आणि हेवी पण नाही वाटत. सो विल स्टार्ट. मी घेते पिंक कलर. हा डार्क आहे थोडा आणि हा खूपच लाईट आहे, तर मी हा कलर यूज करते. टॉकिंग अबाउट द ब्रश, माझ्याकडे हा पहिल्यापासूनच आहे. मला हा खूप कम्फर्टेबल वाटतो म्हणून मी हा यूज करते. आपल्याला मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट अवेलेबल आहेत, तर तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे, जे तुम्ही यूज करू शकता छान, ते तुम्ही घेऊ शकता. मी नॉर्मल करते, ह्याच्या बेस काहीच नाही आहे, काही आपल्याला काही कट फ्रीज वगैरे करायचं नाही, जस्ट नॉर्मल मेकअप करायचं आहे. सो डोंट गो फॉर दॅट. बघू शकता की एकदम नॉर्मल, एकदम सिम्पल छान दिसते. ते दिसून पण येते आणि वाटत पण नाही आहे की जास्त हेवी मेकअप आहे. बघू शकता तुम्ही, दोन्ही डोळ्यांना मी थोडं थोडं पिंक शॅडो लावून घेतलेला आहे. इथे आपल्याला जास्त हेवी मेकअप करायचं नाही आहे, सो त्यामुळे थोडंसं जितकं सिम्पल होईल, जितकं बेसिक होईल तितकं आपण करण्याचा प्रयत्न करा. नंतर मी इथे घेतलं आहे रेनीचं HD 3-in-1 कॉम्पॅक्ट कन्सिलर आणि फाउंडेशन. हेच मी काल यूज केलं होतं, जो अंडर आय मेकअपसाठी सुद्धा. पण आज थोडं बेसिकच मेकअप करायचं, सो मी जास्त मला मेकअप करायचं नाही आहे, सो म्हणूनच मी हे पूर्ण इथे अप्लाय करणार आहे. लावल्याच्या नंतर तुम्ही ग्लो बघू शकता. काल मी अप्लाय केलं होतं इनसाईडचं वॉटरी फाउंडेशन आहे, ते पण इथे आहे, पण इतकं याचं हेवी नको आहे मला, सो म्हणून मग मी ते नाही यूज करते. सो जितकं सिम्पल ठेवतं आहे तितकं सिम्पल आणि सोबत लुक करायचं आहे, जास्त गॉडी आणि हेवी नको आहे. कधी कधी काय होतं ना, आपण जेव्हा मेकअप करतो तो नंतर केकी होऊन जातो आणि पूर्ण पॅचेस येतात. सो बी अवेअर की जेव्हा तुम्ही मेकअप करता, सो तुमचा मेकअप हा व्यवस्थित ब्लेंड झालेला असावा. अँड ऑलवेज डोंट फॉरगेट टू पुट इट ऑन युअर नेक. मेकअप हा कधी पण नेकला पण तेवढाच त्याच सेम लावणं गरजेचं आहे. जर तुम्ही नाही लावला तर इकडे आणि इकडे पूर्णपणे टोटली डिफरन्स दिसू शकतो. जेव्हा पण मेकअप कराल तेव्हा प्लीज नेकवरती पण ते पूर्णपणे अप्लाय करा. जे आपण प्रोफेशनल मेकअप करतात ते प्रॉपर इथे व्यवस्थित त्यांचा मेकअप असतो. आज आपण व्यवस्थित म्हणजे ते ऑफकोर्स त्यांनी कोर्स केलेला आहे, सो दे नो व्हेरी वेल की कसा मेकअप करतात, बेसिक
बेसिक कसं असतं सगळं व्यवस्थित करतात ते. आपल्याला जस्ट युजली नॉर्मली छान पण दिसायचं आणि असं पण आपल्याला पाहिजे की जास्त बॉडी पण नको आहे. सो म्हणून आपण नॉर्मली एवढं अप्लाय केलं तर इट्स ओके. हे बघा, तुम्ही बघू शकता की ह्याचा पण किती छान ग्लो येतो. सो मी सगळीकडे अप्लाय केलं. थोडंसं नेकला पण लावलेलं आहे. आणि हे आहे माझं हायलायटर. हे ॲज अ ब्लशर पण मी वापरते. आय हॅव पिंक कलर, ऑरेंज कलर अँड व्हाईट कलर. हे हायलायटर म्हणून मी यूज करते. तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही यूज करू शकता. ब्रश माझ्याकडे खूप बेसिक सामान आहे. असं काही एवढं अवाढव्य असं काहीच नाही आहे. सो मी जे पण काही मेकअप करते ते माझं बेसिक काही गोष्टी घेऊनच करते. सो आपण इथे थोडं अप्लाय करूया. सेम हेअर. जेव्हा आपण बेसिक मेकअप करतो ना तेव्हा तुम्ही डोळ्यांवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा, कारण तुमचे डोळे सगळे काही बोलून जातात. सो डोळे जेवढे तुम्ही छान हे करा, व्यवस्थित तुम्ही त्याला मेकअप करा डोळ्यांना, तर ते खूप जास्त छान दिसतं. लाईक तुम्ही मस्करा वापरा, लायनर वापरा, काजळ वापरा, थोडं डार्क गडल. सो इट लुक्स नाईस. लावला आहे तुम्ही बघू शकता. ग्लो काही काही लोकांकडे ना ब्लशर हे थोडं आता नवीन खूप प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये की असं ग्लॉसी लुक देतं, मस्त असं वॉटरी छान असतं. ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण मला त्याचं एवढं काय आहे म्हणून मी काही फारसं घेतलं नाही. तर तुम्ही ते पण घेऊ शकता, असं काही नो इश्यू. तर हे काजळ आय हॅव कलर इसेन्स लायनर. आय हॅव कलर इसेन्स लायनर. सो मी आता ते लावणार आहे. आणि एकदम नॉर्मल छान बेसिक, काही त्याचं जास्त काही करायची त्याला गरज नाही आहे. तर तुम्ही नॉर्मली ते अप्लाय करू शकता. माझं लायनर कधी पण बिघडतं. इकडे बरोबर आलं तर इकडे चुकीचं येतं. आता बघू आज कसं येतं. खूप छान लागलं आहे. एकदम नॉर्मल थोडंसंच लावलं. लायनरसुद्धा खूप करून आतापर्यंतचा लुक हा खूप चांगला आणि मस्त व्यवस्थित वाटतो. आपण लिपस्टिक लावतो. माझ्याकडे आहे या पिंक शेडची लिपस्टिक आहे. तुम्हाला शेड जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही वापरू शकता. हे यूज करून करून असे झाले. आणि माझ्याकडे हा सुद्धा डार्क शेड आहे, पण मी आज पिंक आहे. ते मेकअप पावडर ह्याच्यानंतर अप्लाय करणार आहे, कारण पावडर तुम्ही अगोदर पण लावू शकता, नंतर पण लावू शकता, पण मी युजली नंतरच लावते. डिपेंड ऑन मी. नंतर रेनिसच काजळ आहे मिडनाईटचं. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. तुम्ही खरंच एकदा वापरून बघा. खरंच खूप सुंदर आहे. स्मच प्रूफ आहे. जसे जेव्हा पण तुम्ही नॉर्मल मेकअप करताना प्लीज तुमच्या डोळ्यांकडे थोडं जास्त लक्ष द्या, कारण डोळे हे खूप एक्सप्रेसिव्ह असतात अशा वेळेला, कारण आपण काही जास्त मेकअपमध्ये करत नाही. सो सगळं फोकस डोळे, त्यामुळे थोडंसं डोळ्यांकडे जास्त लक्ष द्या. यू कॅन सी नॉर्मल बेसिक मेकअप. खूप छान आणि सुंदर दिसतं.
तुम्ही लिपस्टिक अप्लाय करताना तेव्हा लिपस्टिकची आउटलाईन पण असते. पण माझे ओठ पहिलेच खूप मोठे आहेत, सो मी नाही वापरत ते. मी डायरेक्ट लिपस्टिक अप्लाय करते. पण तुम्ही आउटर वापरून पण लिपस्टिक लावू शकता, ती जास्त छान दिसते. आणि आता आपण नंतर फायनल लुक तुम्हाला दाखवू. एकदम नॉर्मल मेकअप केला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये छोटीशी बिंदी पण टिकली पण लावू शकता. छोटीशी टिकली, एकदम छोटीशी नाजूक, आणि थोडेसे इयरिंग्स वगैरे, केस वगैरे अजून तुम्ही सेट केलं तर अजून तुम्ही छान सुंदर दिसाल. सो हे काय मेकअप इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. सो कोणी पण मेकअप करूच शकतो. इतका बेसिक मेकअप तर कोणीच करू शकतो. सो मला प्लीज तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा लुक कसा वाटला. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.